सांगाल काय सरकारला इशारा? समज गैरसमज नको. इशारा सभा कुठेही लावलेले नाहीये. नसता मग सोलापूर जिल्ह्यातच लावले असते तर मला रस्ते सगळीकडून भरलेले दिसले असते. आम्ही गावखेड्यातल्या गाठीबिटी प्रत्यक्ष लोकांना देतोय आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की आपल्या जशा कुणबी प्रमाणपत्र का रद्द केले, कारण याच्यात नुकसान सगळ्यांचं आहे. याच्यात नुसतं मराठ्यांचं नुकसान नाही, गरीब मराठ्यांचं, तर याच्यात भाजपमधल्या मराठ्यांचं नुकसान आहे, याच्यात काँग्रेस शिवसेनेतल्या मराठ्यांचं नुकसान आहे. त्यामुळे खरंच व्हॅलिडिटी झालेल्या रद्द केल्यात का, तर मी समाजाला दाखवून दिलं केल्यात. समाजात सरकारनं गैरसमज पसरलेला होता ते गावोगावी जाऊन सांगतो, कुठंही सभा नाहीये. आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न ऐरणीवर येतोय. मराठा समाजामध्ये सुद्धा आरक्षण उपवर्गीकरण होईल अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आपलं मत काय याबाबत? नाही, आता हे नवीनच काहीतरी काढायचं काम असतं. समाज समाजात ठेवायचा. दोन लेअर होते, थोडं खाली करा. जसं की दोन लेअर होते. दलित बांधवांचा विषय, तसंच मराठ्यांचं, तसंच ओबीसी सुद्धा आधी असंच केलं. ओबीसीतल्या आरक्षणातून सुद्धा उपवर्गीकरण केलं होतं आणि त्या वर्गीकरणातून ओबीसी समाजात सुद्धा अशीच फुट काढली. ही यांची पद्धत आहे. आता आज नवीन काय फुट काढे मला माहित नाही, आज संध्याकाळी माहित होईल. पाटील, राज्यभरात जे आहेत ते 219 जे आहेत ते दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील 9 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते 61 दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. का केल्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावं ना, एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं. इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. मी आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलेला दाखवा. मुंबईने आल्यापासून 1 वर्ष होतं, 29 ऑगस्टला. आता फडणवीस साहेबांना एक शब्दाने दुखावलेला दाखवा. पण तुमचा मंत्री बावनकुळे जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय, ते फडणवीस साहेबांना कळत नाही का मी काय चुकीचं बोलतो? भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा, मी काय चुकीचं बोलतोय? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं कुणबी प्रमाणपत्र, काय चूक बोललो? बोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली, काय चुकीचं बोलतो? मी ही झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाळीचं लेकरा बाळांचं वाटोळं करायला लागले ते बोलतोय, काय चुकीचं बोलतोय? मी ते पत्र सुद्धा आणले तिथं, पण हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी, तिच्या भावाची, सख्या चुलत भावाची ही रद्द केली, बहिणीची रद्द करून टाकली. काय खोटं आहे? का मुळावर उठले फडणवीस त्या बावनकुळेच्या माध्यमातून? हे एकनाथ शिंदेच काय चुकीचं याच्यात? का राग येत नाही मराठ्याला? जात पडताळणी समितीचा निर्णय येऊ, दहीहंड्याला प्रमाणपत्र द्या म्हणून व्हॅलिड कस काय रद्द होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी रद्द होतंय कसं? बावनकुळेचं पत्र कुठे ते? काय कधी मीडियाला खोटं बोललो? थोडं खाली घ्या. मीडियाला सगळं सांगून करतोय. हे बावनकुळेचं पत्र मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून फडणवीस साहेब काय चूक बोलतो? मी फडणवीस साहेबाला 1 वर्षात कधी बोललो नाही, कारण आम्हाला आशा होती फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले. एक शब्द न दुखवलं नाही. बोलायला काय जागा आहे त्यांना? का रद्द करता तुम्ही? रद्द करा, इन्व्हेस्टमेंट करून देतो मंत्री. कधी काय लावलंय हे? पाटील साहेब, राज्यात साहेबांवरती जे आहे ते टीका करताय, परंतु काही दिवस अगोदर जे आहे की सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी जे आहे मराठा समाजाचाच महापौर व्हावा यासाठी जे आहे ठिकठिकाणी आंदोलन केले होते. आज तुम्ही त्याच महापौरांबरोबर जे आहे ते सार्वजनिक काय असतं हे बघा, विषय भरकटायला नको. तर नेमका मेसेज काय द्यायचा तुम्हाला? संदेश काय द्यायचा आहे कशाचा? आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि काही दिवस अगोदर जे आहे छत्रपती शिवरायांचं शिल्प उद्घाटन करायचं नाही का? मी त्याला राजकारण जोडायचं का तुम्हाला जातीशी? काही दिवस अगोदर मराठा तुम्हाला जातीशी जोडायचं गेला, तुम्हाला तुमची इच्छा आहे का आम्ही कुण्या गोविंदांना नांदू नये? फडणवीसांची इच्छा तुम्हाला पुरी करायची का? सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहू नये, मागणी असणं ही प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून काय वैरी झालो का आम्ही? मागणी करणारेच लोक महापौराबरोबर आहेत. आता
माझा तो प्रश्न नाही, विषय भरकटायला नको, गरिबांच्या लेकराचं कल्याण होऊ द्या. पाटील साहेब आपण रोष व्यक्त करताय, मात्र त्या राजकीय पक्षामध्ये जे आहेत ते आपले समाज बांधव मोठ्या प्रमाणात खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत त्यांना काय आपण संदेश देणार आहात? कारण आपण एकीकडे फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील यांच्यावरती टीका करताय, मात्र अनेक पक्षामध्ये आपले मराठा बांधव जे आहेत ते आहेत, त्यांना काय आपण संदेश देणार भाऊ, आहात? मी कधी टीका शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती वर्षात केली. मला गरिबाचं कल्याण करायचं तर मी राजकीय ढवळाढवळ करू नये, मी राजकीय बोलू नये, नाही बोललो. लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील साहेब मध्ये पडले, मी एका शब्दानं दुखवलं नाही. मला आशा होती गरिबाचं कल्याण होईल. कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले यांच्या डोक्यात वेगळं आहे. मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीतून, यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्क आरक्षण मराठ्याला द्यायला लागलाय. नोंदी देणं म्हणजे पक्क आहे. मग आता गैरसमज पत्रा मराठ्यात म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का, रद्द व्हायला लागले. रद्द कसं काय होतील? ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या, रद्द कसं काय करायला तुम्ही? यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेट द्यायचं नाही, यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत, म्हणून मराठ्यांनी जागे व्हा. राजकारण नंतर करू, राजकारण नंतर करू. अगोदर मराठे एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी. पर्याय नाही. उघड अन्याय केलाय तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही. सरकार कुठेतरी थंड हे आंदोलन आपलं थंड पद्धतीने करून